नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण घरच्याच साहित्यात धाबा स्टाईल मसाला भेंडी बनवणार आहोत। इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। तिला आता आपण चिरून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे भेंडीचे टोकं मी इथे काढून घेत आहे। त्यानंतर मधल्या भागात एक चीर आपण करणार आहोत। भेंडी लांबीला मोठी असल्यास तिचे आपण 2 तुकडे पुन्हा करून घेणार आहोत आणि छोटी असल्यास फक्त मध्यभागी चिरून आपण घेणार आहोत। याप्रमाणे संपूर्ण भेंडी मी चिरून घेत आहे। त्यानंतर एका कढईत 2 ते 3 चमचे तेल मी टाकून घेणार आहे। अगदी हाय फ्लेमवर गरम झाल्यानंतर यात आपल्याला चिरून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरच याला आपण परतवून घेणार आहोत, जेणेकरून शॅलो फ्राय ही भेंडी होईल। संपूर्ण भेंडी इथे आपल्याला शिजवायची नाही। भेंडी तयार होते तोपर्यंत मी मसाल्यासाठी 2 मोठे कांदे इथे घेतलेले आहेत। त्याला स्वच्छ आपण करून घेणार आहोत। त्यानंतर कांद्याचे उभट बारीक चिरा मारून आपण घेणार आहोत। त्याचप्रमाणे टोमॅटो देखील असा बारीक आपण चिरून घेणार आहोत। 2 टोमॅटो 2 कांदे एवढ्या भेंडीसाठी पुरे होतात। हे पहा, भेंडी अशी शॅलो फ्राय होते। 5 मिनिटानंतर ही भेंडी याप्रमाणे आपल्याला दिसायला लागते। हाय फ्लेमवरच हे मी सर्व करून घेत आहे। आता भेंडी अर्धवट शिजलेली आहे। तिला आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत व बाजूला आपण ही भेंडी ठेवून देणार आहोत। त्याच उरलेल्या तेलात टोमॅटो कांदे मी घालून घेत आहे। ते देखील या तेलावर आपल्याला परतवून घ्यायचे आहे। या मसाल्यात आता 2 ते 3 लसूण पाकळ्या, त्याचप्रमाणे 8-10 काजू मी घालून घेत आहे। हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। या स्टेजला आपल्याला इथे थोडंसं पाणी ह्या कांद्या टोमॅटोत घालून झाकण ठेवून 5 मिनटं असंच मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर संपूर्ण कांदा टोमॅटो अगदी मऊसर व्हायला लागतो। हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी छान सर्व मसाला शिजलेला आहे। याला आता बाजूला थंड करायला मी ठेवून देत आहे। त्यानंतर मसाला म्हणजे 2 चमचे इथे काश्मीरी लाल तिखट मी घेतलेलं आहे। 1 छोटा चमचा हळद आपण घेणार आहोत। 2 चमचे धन्याची पावडर मी घेतली आहे व तुमचा आवडता गरम मसाला इथे 1 चमचा तुम्ही घ्या। आपला मसाला बऱ्यापैकी थंड झालेला आहे। तो आता मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेणार आहे व पाणी न घालताच याला आपल्याला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर एका मोठ्या कढईत 2 ते 3 चमचे पुन्हा तेल मी टाकून घेत आहे। 1 स्टार फूल, 2 लवंग, 1 तुकडा दालचिनी, तसंच 2 इलायची आपण घालणार आहोत। इलायची अख्खीच इथे घ्यायची आहे, हाताने अशी तोडून तशीच आपण तेलात घालून देणार आहोत। विलायची घातल्यामुळे ही भाजी खूपच छान लागते। हे थोडंसं तेलावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच जी पेस्ट मी बनवून ठेवलेली होती ती मी या तेलात ओतून घेणार आहे। गॅस फ्लेम माझी मीडियमवर आहे। हे पहा, असं मस्त आपल्याला याला असं फ्राय करून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनटं हे मी असंच तेलावर परतवत राहणार आहे। जोपर्यंत व्यवस्थित कांदा टोमॅटोची पेस्ट शिजत नाही तोपर्यंत हे करायचं आहे। तेल देखील मसाल्याला आता वर यायला लागलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त तेल आता मसाल्याचं वर येत आहे। कोणत्याही भाजीत मसाला छान शिजला पाहिजे तरच भाजीला चव येते। छान मसाला शिजला आहे। यात आता हे लाल मसाले आपण ॲड करून घेणार आहोत व पुन्हा एकदा याला परतवून घेणार आहोत। लाल मसाला घातल्यानंतर देखील मी पुन्हा 5 ते 7 मिनटं याला शिजवून घेणार आहे। यात आता थोडीशी कसुरी मेथी मी घालून घेत आहे, ज्यामुळे ग्रेव्हीला मस्त चव येते व पुन्हा याला आपण मिक्स करून घेणार आहोत व असंच शिजवून घेणार आहोत। मसाला जर खाली चिकटत असेल असं तुम्हाला वाटायला लागलं तर यात तुम्ही गरम पाणी घाला। ग्रेव्हीत जेव्हाही लागेल तेव्हा आपण गरम पाणीच फक्त ओतणार आहोत, ज्याच्यामुळे ग्रेव्हीची चव जशीच्या तशी राहते। मसाल्यात आता बुडबुडे उठायला लागलेले आहेत व तेल देखील मसाला आता सोडायला लागलेला आहे। थोडंसं पाणी मी यात ॲड करून घेतलेलं आहे व पुन्हा एकदा याला शिजवून घेत आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे दाटसर ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे यात पाणी तुम्ही या स्टेजला वाढवून घेऊ शकतात।
फक्त गरम पाणी घाला, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हे पहा, मस्त ग्रेव्हीला वरच्या भागात तेल यायला लागलेलं आहे. यात आता चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत व अगदी थोडीशी चवीप्रमाणे साखर मी यात घालून घेत आहे. सर्व ग्रेव्ही भाजीत आपण थोडीशी साखर वापरतो, त्यामुळे तरण अगदी छान भाजीला येतं. पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला एक उकळी आणून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर पुढचे 2-3 मिनटं मी याला असंच उकळी आणून घेतलेली आहे. यात आता फायनली आपण आपली शॅलो फ्राय केलेली भेंडी घालून घेणार आहोत. भेंडी आपण थोडंसं शेवटच्या स्टेजलाच घालतो, नाहीतर मसाला जो आहे तो चिकट व्हायची शक्यता असते. यात आता बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर देखील मी वरून टाकून घेत आहे व पुढचे फक्त 2 ते 3 मिनटं अगदी स्लो फ्लेमवर आपण याला शिजवून घेणार आहोत. 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त भाजीला वरती तेल देखील आलेलं आहे आणि धाब्या स्टाईल आपली भेंडी तयार झालेली आहे. तुम्ही देखील ही मसाला भेंडी बनवून बघा, कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा. स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.